नागपुरात नारा परिसरात घडलेल्या हत्येचा पोलिसांनी अवघ्या 12 तासांत उलगडा केला आहे। जरी पटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नदीपुलाखाली पोत्यात आढळलेला मृतदेह हॅपी स्टे हॉटेलचे मालक राहुल शाहू यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे। तपासात आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी पोलिसांनी ई-रिक्षा चालक नवीन फुंडकर याला अटक केली आहे। प्राथमिक माहितीनुसार पैशांच्या वादातून दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर हल्ल्यात राहुल शाहू यांचा मृत्यू झाला। सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले। दरम्यान आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। काल दिनांक 22/4/2026 रोजी 12 वाजताच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की नारा घाटच्या नाल्यामध्ये एका बोऱ्यामध्ये मृतक बॉडी बांधून फेकलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही लगेच त्या ठिकाणी गेलो। नंतर फायर ब्रिगेड, FSL व्हॅन, आयकार वगैरे बोलवून नंतर त्यांच्यासमोर ते बोरा काढला। तिथे एका पुरुषाची तिथं बॉडी दिसली। आम्ही लगेच मिसिंग जे आहे ते शोधले नागपूर शहरात। तर सदर पोलीस स्टेशनमध्ये एक मिसिंग दाखल होती जे त्याच्या चेहऱ्याशी मिळत होती। लगेच त्यांच्या नातेवाईकांना, भावाला बोलून त्या मृतकाची शहानिशा केली। तर त्याने त्या बॉडी ओळखली व राहुल शाहू असे त्याचे नाव होते, वय 33 वर्ष, राहणार झिंगाबाई टाकळी। त्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास सुरू केला। सगळ्या तांत्रिक बाबी आम्ही तपासून बघितल्या, परंतु ज्या बोऱ्यामध्ये ती बॉडी गुंडाळली होती ती पेटसाठी जी पेडगिरी वापरतात ती बोरी होती। त्या अनुषंगाने आम्ही तपास केला व आरोपीचा शोध घेऊन 12 तासाच्या आत आम्ही हा गुन्हा डिटेक्ट केला व आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली। त्यामध्ये असं आहे की आरोपीला आम्ही विचारपूस केली असं त्याने सांगितले की आरोपीने मैताकडनं, आरोपीचं नाव आहे आपलं फुंडकर, नवीन फुंडकर नाव आहे आरोपीचं, वय 48 वर्ष आहे, राहणार नारा। तर त्यांना विचारपूस केला, त्यांनी सांगितले की त्यांनी मयत जे आहे राहुल शाहू यांच्याकडनं काही पैसे घेतले होते। ते पैसेचे डबल पैसे देऊन सुद्धा त्याचे 35,000 रुपये परत तो मागत होता। त्यासाठी तो आला होता। घरी आल्यावर त्यांचा वाद झाला व मैताने काही त्याच्या मुलीबाबत काही अपशब्द किंवा वाईट बोलल्यामुळे आरोपीला राग येऊन त्यांनी बाजूला असलेल्या लोखंडी रॉडने त्या डोक्यावर वार केले व त्यातच तो मरण पावला, अशी एकंदरीत आरोपीने माहिती दिलेली आहे। आरोपी सध्या जे आहे अटकेमध्ये आहे। PCR न्यायालयात हजर केलेला आहे। सदरची कारवाई माननीय CP सर, जॉईंट CP सर, रिजन सर, DCP सर, ACP सर यांच्या मार्गदर्शनात आमचे DPचे API मोरखडे, API ठाकूर व पथकचे कर्मचारी यांनी मिळून केलेली आहे। सध्या आरोपी हा ई-रिक्षाचं चालवण्याचं काम करत आहे। नांदेड जिल्ह्यातील दापशेड गावात स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांचा संताप उफाळून आला आहे। वारंवार निवेदने देऊनही ग्रामपंचायत आणि महसूल प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। दरम्यान गावातील एका महिलेच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीकडे जाण्यास अडचणी निर्माण झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली। या पार्श्वभूमीवर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयात आणून ठेवत आंदोलन छेडले। ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त करत वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष झाल्यामुळे हा टोकाचा निर्णय घ्यावा लागल्याचे सांगितले। या घटनेमुळे स्थानिक प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून स्मशानभूमीपर्यंत तातडीने रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। कोल्हापुरात आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला असून खासदार शाहू छत्रपती यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। गायकवाड यांचे वक्तव्य जनता सहन करणार नाही असे सांगत त्यांनी जबाबदारीने बोलण्याची गरज व्यक्त केली। या संदर्भात सरकारने योग्य ती कारवाई लवकर करावी अशी मागणीही त्यांनी केली। तसेच आमदारकी रद्द करण्याबाबतचे नियम काय आहेत याची माहिती नसली तरी अशा प्रकारचे वक्तव्य योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान या प्रकरणाकडे आता जनतेचे लक्ष असून पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तारीख मिळते अशी तक्रार रंगकर्मींची आहे। आज या संदर्भात आढावा बैठक देखील तुम्ही घेतलेली आहे। काय आपण राहतोय म्हणजे ज्या देशात राहतोय फक्त इथेच तारीख पे तारीख नाही, कोर्टातच तारीख पे तारीख होती आहे। हा अनुभव आपल्या सगळ्यांनाच आहे। तर इथेही थोडीशी होणार, पुढे मागं होणार, पण काम होणार सगळं।
पण आता 30 जूनचा अल्टिमेटमला 30 जून पर्यंत काम करतो अशा पद्धतीची ग्वाही दिलेली आहे संबंधित काम करणाऱ्यांनी. वाटते काय काम पूर्ण होईल? 30 जून पर्यंत करतो म्हणतायत ना. हा. आता आपण काय स्वतः कॉन्ट्रॅक्टर नाही किंवा एक्सपर्ट नाही याच्यातले बांधकामातले, तर त्यांनी जो शब्द दिला आहे त्याच्यावर आपण अवलंबून निश्चित राहणार. पण या आधी देखील 1 तारखेची त्यांनी तारीख सांगितली नाही, होती. तेच काम सांगितलं ना, होईल. तारीख पे तारीख इथं प्रथाच आहे. मला सर काय आणखी एक प्रश्न म्हणजे काल